हरिओम. अध्यात्म उपनिषद योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. श्लोक क्रमांक 31. माया विद्ये विहायैव उपाधी परजीवयो अखंडम सच्चिदानंदम परब्रह्म विलक्षते. त्याला माया आणि जीवाला अविद्या अशा उपाध्या आहेत. यापासून दूर होण्याने त्या परमपदाची प्राप्ती होते. माया मूलभूत गोष्टीपासून, जागेपासून, विचारापासून, स्वभावापासून ढळणे, दूर होणे म्हणजे आजूबाजूच्या जागेत फेकले जाणे असते. यालाच माया असे म्हणतात. त्याच्यामधून महाविस्फोट होऊन हे विश्व निर्माण झाले. त्याचा अर्थ हे विश्व त्याच्यापासून दूर मायेत फेकले गेले. यामुळे ते मायावी आहे, पतित आहे. त्या विश्वावरील सर्व मायावी आहे. ते अशाश्वत आहे. ते मरणधर्म आहे. परिवर्तित होणारे, अशा अर्थी नष्ट होणारे आहे. इतकेच नव्हे तर ते त्याच्या मूलभूत तत्वापासून, स्वभावापासून भिन्न आहे. यामुळे अनेक अयोगिक गोष्टी होतात, प्रमाद होतात. याचा परिणाम जीवनाच्या आनंदापासून दूर सुखदुःखात आयुष्य जगण्यात होतो. अनेक वेळेला आपल्यालाही हा अनुभव येतो. आपण नको तसे वागतो. सर्व झाल्यावर पस्तावतो, जीभ चावतो. हे असे कसे झाले असा विचार करू लागतो. कारण आपण आपल्या मूलभूत स्वभावापासून ढळलेले असतो, पतीच झालेले असतो. आपण मायेत फेकले गेलेले असतो. त्यामुळे आपल्यावर मायेचा प्रभाव होतो आणि आपण अयोगिक आचरण करून प्रमाद करतो. आपण अयोगिक आचरण करून प्रमाद करतो. स्वस्वरूप आनंदामधून मायावी सुखदुःखाच्या खाईत लोटले जातो. माया म्हणजे आपलीच छाया असते असे म्हटले जाते. प्रकाश असो किंवा नसो, आपली छाया आपल्याबरोबर सतत असते. प्रकाश असला तर ती आपल्याला जाणवते, दिसते. काळोख असला तर ती आपल्याला दिसत नाही, जाणवत नाही. परंतु तरीही ती आपल्याबरोबर असते. आपली छाया आपल्याला चिकटून असते, परंतु आपल्यापासून दूर असते. आपली छाया म्हणजे माया असते. आपण स्वस्वरूपापासून ढळलो की आपण आपल्या छायेत फेकले जातो. आपण जागृत असलो की प्रकाश असतो. आपण योगिक आचरण करतो आणि आनंदात जीवन जगतो. परंतु जेव्हा आपण मूर्छेत, काळोखात वर्तन करतो तेव्हा आपण छायेत मायेच्या प्रभावाने वर्तन करतो आणि सुखदुःखात आयुष्य जगतो. द्वंद्वाच्या नियमाप्रमाणे माया आपल्या बरोबर सतत असणार आहे. तिच्या प्रभावाखाली वर्तन केले की प्रमाद होणार आहेत आणि त्यामुळे आपण सदा अमुक्त राहणार आहोत. यास्तव मुक्तीसाठी आपल्याला मायेपासून सुटका करून घ्यावी लागते. अविद्या. अध्यात्मात विद्या म्हणजे फक्त आत्मविद्या. यामुळे अविद्या याचा अर्थ भौतिक विद्या. मायेमधून अविद्या निर्माण झालेली आहे. एरवी आपण अयोगिक वर्तन करणे शक्य नाही. आपल्या आत्मविद्येवर माया छाया धरते, पांघरूण घालते आणि आपण आपली जागृती हरवतो आणि आपण मूर्छेत जातो. त्यामुळे आपली आत्मविद्या झाकली जाते, अप्रभावित होते. आपण मायेच्या इच्छेने वर्तन करू लागतो. यालाच अविद्येने आयुष्य जगणे असे म्हणतात. अविद्या जीवाला चिकटते, कारण जीवाला उपभोगांची लज्जत असते. त्यामुळे जीवाकडून अयोगिक वर्तन होते. जीव अमुक्तच राहतो. मुक्ती हवी असेल तर जीवाची अविद्येमधून सुटका झाली पाहिजे. त्यासाठी त्याचे मायेच्या छायेखालील आयुष्य जगणे बंद होऊन तो आत्मविद्येने जीवन जगला पाहिजे. द्वंद्वाच्या नियमाप्रमाणे अविद्या आपल्याबरोबर सतत असणार आहे. तिच्या प्रभावाखाली वर्तन केले की प्रमाद होणार आहेत आणि त्यामुळे आपण सदा अमुक्त राहणार आहोत. यास्तव मुक्तीसाठी आपल्याला अविद्येपासून सुटका करून घ्यावी लागते. माया अविद्या यापासून सुटका. माया नष्ट करणे अशक्य आहे. ती आपल्या शरीराचाच एक भाग आहे. यामुळे अविद्याही नष्ट होणे अशक्य आहे. यास्तव यामधून सुटका करून घ्यायला एकमेव उपाय आहे आणि तो म्हणजे भगवंत श्रींनी त्यांच्या चरित्रामधून आपल्यापुढे सोदाहरण सांगितलेला
आपल्यापुढे आदर्श घालून दिलेला उपाय. श्रीकृष्ण अवतार हा पूर्णावतार आहे. तेथे मर्यादा नाही. तो पूर्ण पुरुषोत्तम आहे. त्याला सर्वस्वाचा स्वीकार आहे. त्याला काहीही वर्ज्य नाही. हाच तो उपाय आहे. आपण स्वीकार करायला शिकावे. यायोगे आपल्याकडून प्रमाद होत नाही. जी परिस्थिती प्राप्त आहे तिचा मोठ्या आनंदाने स्वीकार करावा. त्यासह जीवन जगावे. तिला विरोध तर मुळीच करू नये. यामुळे भिन्नता निर्माण होत नाही. वादचर्चा होत नाही. एकत्व अबाधित राहते. याचे योगाधिराज पातंजलींच्या शब्दात दुसरे नाव आहे उपेक्षा. हाच धडा गिरवायचा आहे. जेथे अशक्य जाणवते तेथे उपेक्षा करावी. शांतता ढळेल अशी शक्यता जाणवली की उपेक्षा करावी. अविद्या निर्माण झाली तर तिचीही उपेक्षा करावी. आपण आपले जीवन विद्येने शांततेने जगत असावे. बहुतेक वेळा हे शक्य असते. अर्थातच जिथे हे आपल्या उपेक्षेच्या कक्षेबाहेर जाते तेव्हा सुदर्शन चक्र तयार ठेवावे. नुसते तयार ठेवावे असे नाही तर प्रसंगी ते वापरावे. नाहीतर शस्त्रे तयार करायची परंतु वापरायचीच नाही. यापेक्षा ती तयार न करणेच योग्य. निदान ती राक्षसांच्या हाती तरी लागणार नाही. घरात पिस्तूल असावे आणि चोर आले की ते त्यांनी आपल्यालाच दम भरायला मारायला वापरावे असे होऊ नये. कारण त्याच पूर्णावताराने गीतेबरोबर सुदर्शन चक्राचाही आदर्श घालून दिलेला आहे. हे विसरू नये. हरिओम.